हॅलो, नमस्कार. वेलकम टू आवर चॅनल दी डॉक्टर अँड इंजिनियर टीओ. आणि पुन्हा एकदा आपली ही सिरीज बरेच दिवसांमध्ये गॅप पडला. खूप लोक आमच्या या सिरीजला मिस करत होते. सो आम्ही आज ठरवलं आज आहे माझा बर्थडे. यांचा छान दिसतात नाही आज तर यांचा आज बर्थडे म्हणून असं फुल बघा हेअरस्टाईल बघा हेअरकट केलाय आणि असं मस्त रेडी झालेत. शर्ट पण नवीन घातलाय आणि आज फुल डे सेलिब्रेशन भरलेला आहे. तो तुम्हाला बघायला मिळणारच आहे कारण क्लिनिक मध्ये सेलिब्रेशन आहे, घरीच आहे. हिने काय केले माहितीये, काल गुपचूप संकेतला सांगून घरी केक आणून ठेवलाय. मी ऍक्च्युली बाहेर होते बेबू सोबत. बाहेर होते आजी, आम्ही सगळे बाहेर गेले होते. तर घरामध्ये केक आणायला लावला संकेतला आणि तिने फ्रीजर मध्ये केक ठेवला ताकी आम्हाला दिसू नये, म्हणजे मला. कारण की हे आल्यावरती ह्यांना सवय फ्रीज मध्ये चॉकलेट घे काही ना काहीतरी घे तर उघडतात. आणि केक कुठे ठेवलाय मॅडमनी? फ्रीजर मध्ये. आता कळून आणि रात्री कळून मला तसं करावंच लागलं. 12 वाजता सरप्राईज द्यायला मला फ्रीजर मधला केक आणून दिला. तिला म्हटलं बोट लावून बघ, दगडासारखा केक झालेला. सो मग आम्ही मला खरं तेव्हा तुमच्यासोबत सगळं रात्री तुम्हाला सेलिब्रेशनला घ्यायचं होतं, बट लाईव्ह करायचं होतं ऍक्च्युली केक कटिंग साठी. पण तो केक झालेला दगड, त्याचा झालेला बर्फ. मग हिला म्हटलं की आपण आता सकाळी करूया. आणि माझा हा बर्थडे माऊ सोबतचा 9th बर्थडे बघा. 2017, 18, 19, 2017 ते 2025 9th बर्थडे आहे माझा तुझ्यासोबतचा, आहे ना. 9 वर्ष हिच्यासोबत. आणि उद्या पण. आणि उद्या आमच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. उद्या अॅनिव्हर्सरी आहे ना, तर त्याचं सेलिब्रेशन पण जोरात होणार आहे. आणि म्हणून स्वतः आम्ही नक्की शेअर करणार आहे. त्याचं सेलिब्रेशन तर 2 दिवस आहे, एक्सटेंडेड सेलिब्रेशन. पण ते जाऊ दे ना, मी आता आणतो. कालचा जो केक आहे तो आणा तुम्ही जरा. आता तो होप सो वेळ झाला असेल, बघूया. बाहेर तर काढून नव्हता ठेवला, फ्रीज मध्येच ठेवलेला. आणि तुम्हाला माहितीये का, 9 बर्थडे म्हणजे 9वा बर्थडे, 8 बर्थडे आम्ही एकत्र सेलिब्रेट केलेत माझे. आणि हा 9th बर्थडे. याच्या आधी आणि लास्ट बर्थडेला ना टुमक्या पोटात होता, तर मला कुठे जाताच येत नव्हतं. तेव्हा पण मग मी रात्री 12 वाजताच केक कट केला होता. आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे. पण आम्ही ना बेबूला काय पण म्हणतो, जो शब्द मनात येईल तो. टुमक्या. पण तिचं खरं नाव तुम्हाला लवकरात लवकर कळेल, 2 महिन्यांनी तिच्या बर्थडेला रिव्हील करायचंय. खूप जणांचे कमेंट्स, बेबूचं खरं नाव काय. सोशल मीडियावरती सगळे तिला बेबूच म्हणायला लागले, कमेंट्स मध्ये पण बेबू असते. बट मला तिचं नाव रिव्हील नव्हतं करायचं, सो मी तिला बेबू. आणि हाय माझा केक. रात्री हा बर्फ केला होता. मी सांगितलेलं अक्षली, त्याने अक्षय लिहिलं, डॉक्टर अक्षय. ठीक आहे, ये तो ये उसमें क्या. तर आपण सगळ्या सबस्क्रायबर्स सोबत आज डॉक्टर अक्षयांचा बर्थडे आहे आणि पहिला केक आपण आता कट करतो. मला कोणाचा तरी फोन आला, पण ठीक आहे. माझा आता ना थोड्या आणि कुठेतरी प्लॅन आहे, कारण की हे त्यांच्या क्लिनिकच्या स्टुडंट सोबत वगैरे स्टाफ सोबत सेलिब्रेट करणार आहे. सो मी पण चालले कुठेतरी थोडा वेळ. तू फ्रेंड्सकडे जाणार आहेस, मला माहिती आहे. स्कूल फ्रेंड्सकडे. आम्ही बेबूला घेऊन. स्कूल फ्रेंड्स नाही ऍक्च्युली, टेक्निकली खूप दिवसांनी बेबूची एक मैत्रीण आहे ना, जे बारशाला तुम्ही बघितलेलं, तिची आणि तिची भेट करवायची ऍक्च्युली, त्याच्यामुळे आमची ते मीट आहे. टेक्निकली नॉट स्कूल फ्रेंड्स, ऑफिस मेट. ओके चलो. सो आता करायचा यांचा बर्थडे. ओके, बघू कसा दिसतोय बर्थडे बॉय. हो केक हे बघा, असा हा फर्स्ट केक आहे, पहिला केक आजच्या दिवसातला. बर्थडे बॉयचा फर्स्ट केक, ते पण माझ्याकडून. थांबा सेलिब्रेट करायचा. येस, चलो तू इकडे ये. ओके, मी पण इकडे. ठीक आहे, सगळ्यांसोबत करूया. येस, सगळ्यांसोबत सेलिब्रेट करायचं. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर हजबंड. हॅपी बर्थडे टू मी. आणि हॅपी बर्थडे. तुला घुंगराचा आवाज येतोय का? बाबाचा बर्थडे चालू आहे, तुला घुंगराचा आवाज येतोय ना? येतोय. थांबा, बाबाच्या बर्थडेला ओके. हॅपी बर्थडे. थँक्यू. घेऊन तिला पण केक कटिंग. आणि आता आपण कुठे आलोय तर बाबाच्या क्लिनिक मध्ये आलोय. आणि आज बाबालाच ओपीडी मध्ये एंट्री नाहीये क्लिनिक मध्ये. सगळ्यांनी बाबाला काढले बाहेर आणि काहीतरी तयारी करतात म्हणजे बर्थडेची सगळे स्टाफ स्टुडंट्स मिळून. आणि आपण आता बेबूसोबत जायचे ना. बेबू
बेबू बेबू काहीतरी दुसरं चपलाच होती. कार्तिक आहे तुझं काय बर बोल दादाचं घ्यायचं बोलू दादाचं बोलून घ्यायचं दादाचं बोलून घ्यायचं बोले ना तो किती खेळतोय ते बघ हे चिमला कर काहीतरी चिमला दाखव नवीन Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear sir. Happy birthday to you. Bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. सो सकाळी पण अक्षयचं बर्थडे सेलिब्रेशन केलं मी, पण त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्टाफसोबत केलेलं, जसं की तुम्ही आता बघितलं. सो आता हे तिसरा, माझ्यासाठी हा दुसरा केक आहे आणि त्यांचा स्टाफचा तर वेगळा. मी परत एक स्पेशल केक ऑर्डर केला त्यांच्यासाठी. मला तो जो केक होता तो 12 वाजताच कट करायचा होता, पण तो फ्लॉप झाला. मी फ्रीझरमध्ये ठेवला होता. सो तुम्ही मागाशी बघितलंच, ऐकलंच. सो आता मी खूप भारी केक आहे, तुम्हाला पण दाखवणार आहे मी लवकरच. आणि छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे, ते सुद्धा आता अक्षय येतील. आता वाजले आहेत 8:30 आणि ॲक्च्युली बेबू पण झोपलेली आहे. ती जशी उठेल तसं आम्ही बाहेर जाऊ. हे बघा, बट मला ना त्यांच्यासाठी ह्या वर्षी बेबू आहे, सो मला स्पेशल केक हवा होता, जो की आत्ता आला तो 6 वाजता. सो मला आले वाटतं ते. सो मला तो केक तुमच्यासोबत शेअर करायचा आणि त्या केकचं सेलिब्रेशन कसं होणार आहे तुम्हाला दाखवायचं आहे. सो आता अक्षय आले, बघूया. मी रेडी झाले. एवढी छान रेडी झालीस तू. हां चला ना, लेट होतं. चलो 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 मी तुम्ही हेच घालणार आहेत का? चेंज करणार? छान आहे ना. राहू देत, सकाळी हेच होतं म्हणून विचारलं. आता हळू लावा, ती झोपली आहे. उठवायचं कधी, केव्हाचं झोपली आहे. हे रात्रीचं आता ती जागणार आहे ना आपल्यासोबत, एन्जॉय करणार आहे. चल चल. हे बघा तो केक, हे बघ केक अगेन, सेकंड केक फॉर यू. एवढा परत? तुम्ही बोलले ना काल रात्रीचा तो फ्लॉप झाला, मग मला अजून एक सेकंड केक कट करायचा होता. हा स्पेशल केक आहे, खूप फेवरेट आहे हा स्पेशल केक आहे. येस, बिकॉज कधी पण कोणालाही आवडतो, नो डाऊट. बट थांबा, उघडू नका ना, उघडू नका, हे काढा फक्त. हां फक्त हे करा, स्पेशल केक आहे हा ह्या वर्षीचा आपला. इथेच ठेवा, ओपन नका करू. वेट, आले मी 2 मिनटं. नाही काही केलं नाही, 2 मिनटं.
हॅपी बर्थडे. कुठे काढलं तू? काहीतरी आहे याच्यात. आता मला कुठे जाता येतं का बेबूमुळं, बट जसं पॉसिबल आहे तसं मी केलेलं आहे. सो हॅपी बर्थडे. आणि हॅपी बर्थडे. आता डॅडी झाले ना तुम्ही या वर्षी, डॅडी बाबा झाले तुम्ही. ओपन करा. हो म्हणजे काय, मला फायनली गिफ्ट भेटलेलं आहे आणि मी ते अनबॉक्स करणार आहे. आवडेल की नाही माहिती नाही, तर जसं पॉसिबल आहे तसं मी दिलं. काहीतरी आधीच प्लॅनिंग दिसते. काय मागवलं? हा रिसेंट तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर होता, पण त्याच्या आधीच मी बुक केलं. माहिती नाही, हे ऍक्च्युली म्हणजे भावाने आणि मी मिळून केलं. मला ऍक्च्युली वॉचची मेन्स लोकांची काहीच आयडिया नाही आहे, बट हे पण हे कसलं आणि हे ना हे सेल्फ शुभमने काहीतरी सांगितलं सेल्फ रनिंग वॉच. याला सेल्फ नसतो. मशीन. शुभम तेच बोलला हे भारी आहे. मी ऍक्च्युली ना मला व्हाईट मध्ये हवं होतं आणि मला ना टॉमी ह्याचा टॉमीचा हवं होतं, तुला माहितीये. पण हे खूप खतरनाक आहे. एक आठवडा पहिले ह्याला माझे मागे मशीन आहे बघा. मला ह्याची आयडिया नाही, माझ्या भावाने केलं. सो मी म्हणलं जे असेल ते तुला जे छान वाटेल ते बुक कर. आणि बरं झालं हे काढा नाही. हे बघा आता तुमच्याकडे असे दोन कलेक्शन झाले, एक कॅज्युअल आणि एक फॉर्मल. सो दोन कलेक्शन झाले. सो मला टेन्शन नाही. एक वॉच घ्यायचं होतं, दोन मिळाले मला. आणि हे आता बरं झालं, मला बेबू सोबतच हा केक कट करायचा होता. सो बेबू आता उठले आणि हे सरप्राईज आता नंतर. आता इकडे बेबू उठलीये, बाबांचा बर्थडे आहे. तू बाबांचा बर्थडे, फर्स्ट बर्थडे बाबांचा आणि तू आहे. आता बेबूला हा मग क्यूटचे ड्रेस घालणार आहे आणि रेडी करणार आहे. तू उठला नव्हतं. चलो. आणि आता हे सरप्राईज, द बेस्ट हजबंड अँड पापा. हे कसं काय केलं? मग या वर्षी तुम्ही बाबा झाले ना आणि बेबू आहे. हा तुमचा फर्स्ट बर्थडे असा आहे की हा फोटो काढू. कसा आहे, कसा आहे केक? खूप भारी आहे. देखो बघा कसा आहे केक. द बेस्ट हजबंड अँड पापा, बेबूचा पापा आणि मम्माचा हजबंड. येस येस येस. मला फोटो पाहिजे. हॅपी बर्थडे पापा अँड माय बेस्ट हजबंड. हे बघा केक. थांब मी केक दाखवतो. थांब. ओके दिस इज द केक. ओ माय गॉड, तिने हात लावला ह्याला. केक खाल्ला. आता तर तिच्या बाबांच्या केकला हात लावला माझ्या यार. आपण साईडला फोटो पोस्ट फोटो काढा ना. फोटो काढलाय मी, पण तरी पण मला काढायचे 2-4. खूप भारी आहे ते. कमीत कमी 2-4 आले फोटो. ओ का बाबा चिची तू काय केलं? भरवलं सगळं. ड्रेस नको भरूस फक्त बस. बेस्ट हजबंड अँड पापा. पहिला बर्थडे बेबू सोबतचा म्हणून मला हा केक हवाच होता. सो कसं वाटला केक मला कमेंट करून नक्की सांगा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू यू. आणि बेबूकडून हे आता मम्माकडून. हॅपी बर्थडे पहिले माय डिअर. अयो मी खाल्ला चुकून, तुम्हाला द्यायचं ऐवजी. सॉरी. बाबांना विचार, बाबांना विचार. असं कुछ चिडू नको. चल तुझी झोप. हॅपी बर्थडे. तू झोपेचं झोपलाय मान्य आहे, पण बाबांचं तू पहिल्यांदा बाबांच्या बर्थडेला आहे. ओ तिला केक हवा आहे. बघा आता कशी हात लावतो म्हणून एवढी धडपड चालू आहे. रडापड. तिला बाकी काय केक हवा होता. हां मस्त होतं. दी बेस्ट. येस. बेबूच वाटतं लाजवाबच आहे. खायचं तुला, तुझ्यासाठी नॉट गुड. चलो आपल्याला पुढच्या सेलिब्रेशनला जायचं आता. चलो आता आम्ही बाहेर पडतो. येस ती बाय करते. टाटा. मला वॉच भारी वाटलं. ओके चलो. सो वन सेकंड. हॅपी बर्थडे पापा. थँक्यू. अच्छा बेबू तू बाबांची पिपी घे. चलो बाय. आम्ही निघतोय.
सो आता आम्ही बाहेर निघालो. मी ड्रेस चेंज केला आणि आम्ही दोघींनी थोडंफार मॅचिंग केलेलं आहे. आणि मी पण ड्रेस चेंज केलाय. येस, मी पण ड्रेस चेंज केलाय आणि आम्ही आता जातोय बाहेर कुठेतरी छान ठिकाणी. वेटिंग आहे. मस्त सुस्ताडली बघ ना, मस्त छान छान. माऊ सुस्ताडली आहे छान ना. अगेन सेलिब्रेशन. एक फ्रेंड आहे, तिने आमच्यासाठी अक्षूसाठी हा केक आणलेला आहे, डॉक्टर अक्षय. आणि आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. ती आहे पण आता दिसणार नाही. तिथे आलो आम्ही आता, सगळे गेले. चलो, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आणि हॅपी अॅनिव्हर्सरी ऑल्सो. तर मी हिला बोलतो. सो अशा प्रकारे आमचं छान सेलिब्रेशन झालं. अक्षयच्या बर्थडेचाच लास्ट केक होता, त्याच्या फ्रेंडने केलेला. त्याच्यामध्ये आमच्या अॅनिव्हर्सरीचा एक केक कट झाला, कारण रात्रीचे 12 वाजून गेले. आमचा अॅनिव्हर्सरीचाही सुद्धा केक कट झालेला आहे. ऑफिशियली उद्यापासून आमचं खरं सेलिब्रेशन आहे. हा, पण आजच सेलिब्रेशन सुरू झाले. सो अशा प्रकारे खूप छान दिवस गेला. या बर्थडे बॉयचं पण छान सेलिब्रेशन झालं आणि आमच्या अॅनिव्हर्सरी पण छान सेलिब्रेशन. सो अशा प्रकारे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.